बातमी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासंदर्भातली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरनं आता दोनही शिवसेना आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आज शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याच बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरनं हटवलं जावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केलेली होती आणि यावेळेला ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवरती निशाणाही साधलेला। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना स्मारकात प्रवेश नसेल असं ठाकरे म्हणालेले आणि आता शिवसेनेचे नेते त्यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हरताळ पासलंय, शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधामध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचारी पत्करून जे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही। आणि म्हणून आजच्या आमच्या बैठकीमध्ये आम्ही याचा निषेध केलाय। आम्ही सगळा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरनं तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवत आहे। आणि आज आपण पानिपतच्या भूमीतनं हे विशेष बुलेटिन लाईव्ह करतोय। अगदी काही वेळापूर्वीच मी पानिपतच्या बस्ताडा नावाच्या एका गावामध्ये गेलेले होते आणि याच गावामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार कसे प्राणपणानं आजही जपले जात आहेत याचं उदाहरण पाहायला मिळालं। अनेक मराठमोळी नावं आडनावं असलेली मंडळी सुद्धा भेटली। या गावातनं केलेला स्पेशल रिपोर्ट पाहूया। हरे हरे राजमाता जिजाऊ की क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की हरे हरे। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार महाराष्ट्रात नाही तर पानिपत मधल्या एका गावामध्ये होतोय आणि पानिपत मधल्या याच गावामध्ये जवळपास 90% लोक हे मराठा समाजाचे आहेत। पानिपतचं जेव्हा युद्ध झालेलं होतं तेव्हा बरेचसे जण ज्यांनी आपला जीव वाचवला ते पानिपतच्या आसपासच्या गावामध्ये स्थायिक झाले आणि त्यांचेच काही वंशज आज आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि आजही छत्रपती शिवरायांच्या आणि पानिपतच्या युद्धाच्या आठवणी आणि शौर्याच्या आठवणी त्यांनी आपल्या मनामध्ये जतन केलेल्या आहेत, ताज्या ठेवलेल्या आहेत। आपण इथल्या मंडळींशी बोलूयात, गप्पा मारूयात, संवाद साधूयात। नमस्कार। सगळ्यात आधी तर आम्हाला असं कळलेलं आहे की या गावामध्ये गडतान राणे यांची संख्या सगळ्यात जास्त मोठी आहे, त्याचबरोबर या गावामध्ये महाले आहेत, मुळे आहेत, राणे आहेत। काय आहे गावाचा इतिहास? ये बहुत ही जो आसपास के जितने भी गांव हैं उनमें सबसे प्रभावशाली गांव है। इस गांव का नाम बस्ताड़ा है और अभी ये करनाल डिस्ट्रिक्ट का एक बड़ा गांव है और खेलों से लेके राजनीति तक बहुत ही दबंग लोग इसमें रहते हैं। सबसे ज्यादा यहाँ 90% जो लोग हैं वो राणे कुल के घड़तान लोग हैं और हुरडे हैं, महाले हैं, टूरण हैं और कई तरह के सरनेम यहाँ पे हैं, लेकिन सबसे ज्यादा जो सरनेम है वो यहाँ पे घड़तान। महाराष्ट्र से कुछ यादें जुड़ी हुई है? आपके दादा ने, परदादा ने कभी आपसे बात की थी कि महाराष्ट्र के साथ आपका नाता क्या है? कभी पहले नहीं हुई जी। ये भी इसने मराठा वीरेंद्र ने, फिर उसके बाद ये गए गांव वाले, उसके बाद जुड़े जी। कैसे जुड़े फिर? तर मराठ्यांच्या शौर्याच्या, सीम शौर्याच्या याच आठवणी जागृत करण्यासाठी उद्या पानिपतामध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शौर्य स्मारक ट्रस्टच्या वतीनं, समितीच्या वतीनं। आणि प्रदीप पाटील आपल्यासोबत आहेत ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण सांगूया की उद्याचा हा कार्यक्रम कसा असणार आहे, कसा भव्य दिव्य असेल। 14 जानेवारी 1761 पानिपतचं मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं। या युद्धाला इतिहासात पानिपतची तिसरी लढाई असं म्हटलं जातं। या युद्धात जवळजवळ मराठ्यांच्या प्रत्येक घरातली एक बांगडी फुटली असं म्हटलं जातं, म्हणजेच प्रत्येक घरातल्यानं कुणी ना कुणीतरी इथं शहादत दिलेली आहे। इतिहासात आतापर्यंत झालेल्या युद्धात एका दिवसात 1 लाखापेक्षा जास्त सैनिक या युद्धात वीरमरण आले। या दिवसाला
264 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून आम्ही इथं शौर्य दिवस साजरा करतो. दरवर्षी हा कार्यक्रम इथं साजरा केला जातो. उद्याच्या या कार्यक्रमाला आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रतापराव जाधवजी, रक्षाताई खडसे, रावसाहेब दानवेजी, महिपाल दांडा हरियाणाचे शिक्षा मंत्री, किशनलाल पवारजी असे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि महाराष्ट्राच्या साहसाचं दर्शन आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा घडणार आहे सर्वांना. नक्कीच आम्ही या कार्यक्रमामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, दत्ताजी शिंदे, सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या मूर्ती घेऊन मिरवणूक काढत असतो आणि इथल्या सर्व लोकांना दाखवत असतो की मराठ्यांनी कशा पद्धतीनं या युद्धात आपलं बलिदान दिलं आणि शौर्य गाजवलं. अर्थात आणि आधुनिक मावळे आपण ज्यांना म्हणतो ते आधुनिक मावळे सुद्धा इथे साहसी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर उद्या सकाळपासूनच अर्थात या सोहळ्याची सगळी क्षणचित्र आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊया.